संगत आपण म्हणतो सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजे संगत दरम्यान आपण नेहमी सावध असलं पाहिजे. किती सावध असलं पाहिजे आणि संगत कशाची धरली पाहिजे. तर संगत चांगल्या लोकांची असली पाहिजे, संगत विचारांची असली पाहिजे आणि संगत नामस्मरणाची असली पाहिजे, जे आता तुम्ही करताय. तुम्ही खूप नशीबवान आहे, खूप भाग्यवान आहे. गावामध्ये किती उंबरठा आहे, किती घरं आहेत आणि तेवढ्या घरांमधून, तेवढ्या लोकसंख्येमधून तुम्ही इकडे आज हजर आहात. दिवसभर शेतामध्ये काम करून, थकून भागून, आवडीने, आनंदाने, प्रेमाने इथे हजर आहात. देवाचं नामस्मरण करताय आणि या मंदिरातला, या सेवेचा एक भाग आहात. त्यासाठी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. हे जे नामस्मरण करताय, वेळातला वेळ काढून आठवड्यातून एकदा दर गुरुवारी न चुकता, न कंटाळता, त्याचं महत्व मी तुम्हाला सांगते. तुम्हाला लक्षातही आलं नसेल तुमच्या की तुम्ही किती मोठी गोष्ट करताय, तुम्ही किती मोठं पुण्य कमवताय. सगळ्यांना वाल्यापोळी माहिती असते. वाल्यापोळी काय करायचा, दरोडेखोर होता, खूप मोठा दरोडेखोर होता. चोऱ्या करायचा, गुन्हे करायचा, मारामाऱ्या करायचा, लोकांना मारायचा. आणि मग एक दिवस नारद मुनी तिथे येतात त्याच्या रस्त्यात आणि नारद मुनी विचारतात की तू हे एवढे दरोडे घालतोस, तू एवढ्या चोऱ्या करतोस, तू किती पाप करतोयस. हे खूप मोठं पाप करतोयस तू हे असं नको करू. तो वाल्यापोळी सांगतो की याच्याचवर माझा उदरनिर्वाह आहे, याच्याचवर मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. माझ्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी माझ्याकडे हा एकच ऑप्शन आहे. मग तेव्हा नारद मुनी त्याला सांगतात की तू आज घरी जा आणि विचार, तू हे जे पाप करतोयस त्या पापामध्ये तुझ्या घरातली मंडळी, म्हणजे तुझी बायको आहे, तुझी मुलं आहेत, ती किती सहभागी होती हे जाऊन तू विचार. वाल्यापोळी त्या दिवशी घरी जातो आणि बायका मुलांना विचारतो की तुमच्यासाठी मी ह्या चोऱ्या करतो, तुमच्यासाठी दरोडे घालतो, तुमच्यासाठी मी हे सगळं आणतो, तर हे जे पाप आहे त्या पापात तुम्ही सहभागी आहात ना. बायको म्हणते नाही, आम्ही तुमच्या या पापात सहभागी नाही. आम्ही तुम्हाला नाही सांगितलं तुम्ही दरोडे घाला, तुम्ही चोऱ्या करा आणि याच मार्गाने पैसा कमवून आणा आणि आमचं पोट भरा, असं मी सांगितलेलं नाहीये. त्यामुळे तुमच्या या दुष्कृत्यामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. त्याचे डोळे उघडतात. तसाच तो पुन्हा जिकडे नारद मुनी भेटलेले असतात तिकडे जाऊन उभा राहतो आणि नारद मुनींना सांगतो, महाराज तुम्ही बरोबर बोलत होतात की माझ्या पापामध्ये माझ्या घरचे सहभागी होत नाही. मग मी आता काय करू, आतापर्यंत जे पाप केलंय ते पाप मी कसं कमी करू. तेव्हा नारद मुनी त्याला सांगतात की देवाचं नामस्मरण कर. देवाचं नामस्मरण केल्याने तू आतापर्यंत जे पाप केलेस ते सौम्य होईल, त्याचं प्रमाण कमी होईल. मग काय करू मी, तर राम नामाचा जप कर. आयुष्यभर दरोडे घातलेले, चोऱ्या केलेल्या, शिव्या शाप दिलेला त्याच्या तोंडात सहजासहजी देवाचं नाव येईल का? शक्यच नाही. फक्त राम हा शब्द त्याला बोलायला सांगितला, पण तो राम न बोलता मरा, उलट बोलायला लागला. राम राम न बोलता मरा मरा. आणि जेव्हा मरा मरा बोलत गेला साधारणपणे 50%, मग त्या मराचा झाला राम. ऑटोमॅटिकली त्याच्या तोंडातून मराऐवजी यायला लागलं राम. आणि मग तो त्या नामस्मरणात इतका गुंतून गेला, इतका त्याने विश्वास ठेवला नारद मुनींवर. नारद मुनींनी काय सांगितलं की तू इकडे, मी परत येईपर्यंत राम नामाचा जप करत बसायचं, मी येईपर्यंत तू इथून हलायचं नाही. त्याने विश्वास ठेवला त्या नारद मुनींवर आणि तो नामस्मरण करत गेला, करत गेला, करत गेला. ते करत असताना त्याच्या भोवती मुंग्यांचं वारूळ जमलं. त्याला आपल्याला बघा, आता इकडे बसलो एवढा वेळ, एखादी मुंगी चावली तर थोडीशी खाज येणार, हात जाणार, लक्ष जाणार. त्याच्या सभोवती वारूळ झालं, पण तरी सुद्धा त्याचं त्याकडे लक्ष नाही. इतक्या तन मन धनाने तो गुंतून गेला होता त्या नामस्मरणामध्ये. आणि त्याचा काय चमत्कार झाला बघा. नारद मुनी तर तिथे तेव्हा आलेच नाही, वारूळ झालेला आहे त्याच्या भोवती. आणि मग फक्त नामस्मरणाच्या संगतीने, फक्त नामाच्या संगतीने काय चमत्कार घडला बघा. हा जो वाल्यामुळे होता, एक दरोडेखोर होता, चोर होता, तोच चोर झाला वाल्याचा वाल्मिकी ऋषी, ज्यांनी रामायण लिहिलं. आज
ते वाल्मिकी ऋषी आपल्या लक्षात आहेत, आपल्याला माहिती आहे, हेच खूप मोठी कमाई केलेली आहे त्यांनी. आता वाल्याचा झाला वाल्मिकी, ते आपल्या आजही लक्षात आहेत वाल्मिकी ऋषी म्हणून. आणि जेव्हा त्यांनी रामायण लिहिलं तेव्हा रामाचा जन्म सुद्धा झालेला नव्हता, पण जे लिहिलं म्हणजे काय शक्ती, काय ताकद बघा नामस्मरणामध्ये, की ते लिहिलं, ते लिहिल्यानंतर रामाचा जन्म झाला आणि जसंच्या तसं रामायण घडलं. काय प्रतिभा, काय ताकद, काय म्हणजे सामर्थ्य आहे त्या नामस्मरणामध्ये. तर आता तुम्ही जे आठवड्यातून एकदा हे नामस्मरणासाठी हा टायमिंग देताय, वेळ देताय, हे रोजच्या रोज जर देत गेला, काय करायचंय, वेगळा वेळ नाही काढायचाय. भाकरी करता करता म्हणा, जेवण बनवता बनवता म्हणा, जय सच्चिदानंद म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा, ओम नमो पद्मनाभाय नमः म्हणा. जसा आपला प्रल्हाद 5 वर्षांचा, किती त्याला संकट आली, प्रत्येकच्या प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त त्याला वाचवलं नामस्मरणाने. म्हणजे आपल्याला वेगळा वेळ काढून दिवसभरामध्ये जी मेहनत घेताय, कष्ट करताय, ते काम करता करता हे जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुमच्या आयुष्यात सुद्धा एक अद्भुत चमत्कार घडेल. काय घडणार आहे, आपण काही ऋषी बनणार नाहीये आणि आपल्याला ते बनायचंही नाही. ऋषी एकच, प्रत्येकाने वेगवेगळं ज्याच्या त्याच्यासारखं असावं. पण तुमच्या रोजच्या संसारामध्ये, रोजच्या जीवनामध्ये तुम्ही बदल घडवू शकता. तुम्हाला ते सुख, तुम्हाला तो आनंद मिळू शकतो. काही तुमच्या समस्या असतील, प्रॉब्लेम असतील, तर ते मार्ग तुम्हाला मिळत जातील जेव्हा तुम्ही कायम नामस्मरणात असाल. असं राहून बघा, तुम्हाला आत्मिक सुख मिळेल ते वेगळं, तुम्हाला आतून एनर्जी मिळेल ती वेगळी, तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल ते वेगळं, आणि मग सगळं चांगलं चांगलं घडत जाईल. तर एवढं बोलून मला जो टायमिंग दिलेला होता त्या टायमिंगच्या आधाराने, आणि वेळ झालाय आज, खरं तर 8चा टायमिंग होता, 8:30 झाले. मी थांबते इथेच. अजून मी खूप काय काय तुम्हाला सांगायचं असं ठरवलेलं, पण बघूया, अजून वेळ खूप आहे. पुढील प्रसंगी पुढील वेळी, पुढील प्रसंगी. तर मला इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी श्यामा दादाची मनापासून, आणि तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि जे काही थोडंसं 19-20 म्हणतो आपण, कमी जास्त झालं असेल, चुकीचं माझ्याकडून काही निघून गेलं असेल, तर ते माझं मला द्या, आणि जे चांगलं वाटलं असेल ते तुम्ही घेऊन जा. सप्रेम जय सच्चिदानंद.